हाय ऑल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. सो आजचा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. माझ्यासाठी तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आय थिंक हा टॉपिक सगळ्यांसाठीच इम्पॉर्टंट असेल. जॉब की बिझनेस. सो करिअरच्या स्टार्टिंगला आपण काय करतो की विचार करतो, जॉब केला पाहिजे, बिझनेस केला पाहिजे. जे बिझनेस करता करता ते ते बोलता की अरे मी बिझनेस करा, जॉबमध्ये काय आहे. बट जॉबला खूप काही काही वाईट वाईट बोलता. पण मी आज सांगतो की जॉब वाईट नाहीये. जॉब वाईट का नाहीये, त्याचं मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो. ऍक्च्युली आपण जस्ट ग्रॅज्युएशन आपलं झालेलं असतं. ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या आपल्याला डायरेक्टली आपल्या डोक्यात काय येतं की आता आपण जॉब केला पाहिजे की बिझनेस केला पाहिजे. आपण मिडल क्लास मधून येतो. सो काही जणांचं तर असं असतं की ते एज्युकेशन लोन काढतात. ओके, फॅमिली त्यांच्यावरती डिपेंड डिपेंड असते. काही जणांचं असं असतं की त्यांचे आई वडील पूर्ण लाईफ त्यांना शिकवण्यामध्ये जातात. आणि काही लोक डायरेक्टली काय म्हणतात की अरे जॉब मध्ये काय आहे? अरे इनिशियल लेवलला तुम्हाला जॉबच करायला लागेल. इनिशियल लेवलला तुम्हाला जॉब केल्याशिवाय पर्याय नाहीये. कारण आपल्याला जे एज्युकेशन लोन घेतलेलं आहे, जे आपले फॅमिली डिपेंडेंट आहे, किमान त्यांना त्यांना थोडंसं एक आपल्याला बॅकअप तर ठेवावं लागेल. ओके, हा, जे ऑलरेडी बिझनेस बॅकग्राऊंड मधून आलेले आहेत त्यांच्यासाठी खूप इझी आहे की बिझनेस करण्यासाठी. कारण फंडिंग वगैरे त्यांना काही इश्यू येत नाही. आणि थोडंफार जे माइंड असतं, जे माइंड त्यांचं बिझनेसवाल्यांचं थोडंसं म्हणजे बिझनेसच्या म्हणजे घरून आलेलं असतात. त्यामुळे त्यांचं जे माइंड असतं ते थोडंसं जरा बिझनेस माइंड असतं. ओके, ते बिझनेस करू शकता. हे झालं की करिअर करिअरच्या इनिशियल लेवलला आपण म्हणतो की करिअरच्या इनिशियल लेवलला आपण जॉब केला पाहिजे. बर, पूर्ण लाईफ जॉब केला पाहिजे का? तर त्याचं उत्तर मी सांगत नाही. जॉब पूर्ण लाईफ नाही केला पाहिजे. आपल्याला बिझनेसच करायचा आहे. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला बिझनेस करायचा आहे. बट आपण करिअरच्या स्टार्टिंगला आपण डायरेक्टली करू शकत नाही. का? कारण आपल्याला मी ऑलरेडी सांगितलं, कोणाला एज्युकेशन लोन आहे, कोणाचं फॅमिली फॅमिली डिपेंडेंट आहे, फंडिंगचा इश्यू येतो, बिझनेसची माहिती नाहीये. ओके, तर तुम्ही करिअरच्या स्टार्टिंगला जॉब करू शकता आणि जॉब करत करत तुम्ही बिझनेसची माहिती काढू शकता. बिझनेस तुम्हाला काय करायचा आहे त्यावरती तुम्ही ठरवू शकता की आपल्याला काय बिझनेस करायचा आहे पुढच्या 5 वर्षांनी, पुढच्या 10 वर्षांनी, पुढच्या 2 वर्षांनी. जो पण तुम्हाला जे काही तुम्हाला ठरवायचंय ते तुम्ही डायरेक्टली करू शकता की मला 2-5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर बिझनेस करायचा आहे. त्याची तुम्ही ऑलरेडी करिअरच्या स्टार्टिंग पासूनच तुम्ही जॉब करत करत साईड बाय साईड तुम्ही तिची स्टडी करू शकता. जॉबचं काय आहे की इनिशियल लेवलला ठीक आहे, बट एक वेळ असा येतो ना की जॉब तुमच्या मनावरती नसतो. जॉबचं कसं असतं, तुमची एखादी टेक्नॉलॉजी तुमची स्ट्रॉंग आहे. ओके, तुम्हाला हायर केलं जातं, तुम्ही त्या कंपनीमध्ये जाता. बट तुमची जी टेक्नॉलॉजी आहे त्याच टेक्नॉलॉजीवरती काम भेटल हे 70% तरी चान्सेस कमी असतात. ओके, जर तुम्ही कुठलं जावा केलं, तुम्हाला पायथन करावं लागेल. जर तुम्हाला आयटी मध्ये जॉब लागला, जर तुम्हाला पायथन तुमचं स्ट्रॉंग असेल आणि त्या कंपनीमध्ये जावा जर लँग्वेज यूज करत असेल तर तुम्हाला जावा जावा करावं लागेल. मॅनेजमेंट, कोडिंग, टेक्नॉलॉजी हे तुम्हाला चेंज करायला लागणार, कारण हे तुमच्या मनावरती नसतं. ओके, एक प्रकारचं आपण असं म्हणू शकतो की हे आपल्या मनावरती नाहीये. आपण एक आणि हे आपल्या मनावरती नाहीये. आपल्याला जे काय टेक्नॉलॉजी, जे काय काम काम दिलं जाईल गेलंय ते आपण आपलं करू शकतो. 2 पॉइंट मी सांगतो. ओके, तुम्हाला लगेच डिफरन्शिएट होईल की जॉब केला पाहिजे की बिझनेस केला पाहिजे. फर्स्ट पॉइंट आहे की जॉब का नाही केला पाहिजे. जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये एक 5 ते 10 वर्ष तुम्ही काम केलंय. ओके, तुम्ही 10 वर्ष काम केलंय त्या कंपनीला, तुमचे करिअरचे 10 वर्ष तुम्ही दिले आणि त्या कंपनीमधून तुम्ही ती कंपनी तुम्ही सोडताय. ओके, ती कंपनी तुम्ही सोडताय. जेव्हा ती कंपनी सोडताय त्यावेळेस तुम्हाला काहीही भेटत नाही. तुम्हाला त्या कंपनीकडून काहीही भेटणार नाही. ओके, तेच जर तुम्ही, हा, एक आहे की तुम्ही फक्त आणि फक्त तुम्ही स्वतः रिप्लेस होऊ शकता. तुम्ही रिप्लेस होऊ शकता. दॅट्स इट. तुम्हाला कंपनी काहीही देणार नाही. बट ह्याच्याच अगेन्स्ट जर तुम्ही बिझनेस केला आणि बिझनेस तुम्ही 5 to 10 इयर केला, तुमचं स्टार्टअप असेल, तुमचं शॉप असेल, तुमचं काय असेल, तुम्ही 10 इयर नंतर जेव्हा तुम्ही तो बिझनेस सोडता, तो बिझनेस तुम्ही तो सेल करू शकता, जे की तुम्ही जॉब सेल करू शकत नाही. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. तुम्ही, हा, एवढं आहे की तुम्ही बिझनेस सेल करू शकता. बट बिझनेसच्या स्टार्टिंगला स्टार्टिंगचे 2-3-4 इयर्स असतात ते खूप जास्त इम्पॉर्टंट असतात, खूप जास्त हार्डवर्किंग असतात. ओके, सो हा एक पॉइंट आहे की तुम्हाला जॉब तुम्ही सेल करू शकत नाही, बिझनेस तुम्ही
सेल करू शकता. ज्यांच्या फॅमिलीच्या मागे काही बिझनेस आहे, बिझनेसच्या बॅकग्राऊंड आहे, ते लोक त्यांना खूप इझी जातं. त्यांना माहित असतं ऍक्च्युअली की वर्षभर काम नाही करायचं. 1 महिना ते एवढं काम करणार की ते वर्षभर त्यांना ते सर्वाइव्ह करू शकतात. ते एवढं एका वर्षाचं एका मंथ मध्ये ते करतात. जर समजा तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये जर तुम्ही जॉब करत असाल, ओके, एक लेवल नंतर तुम्हाला असं वाटतं की आपण ते काम रिपिटेटिव्ह करतोय की आपण काय होतं, मग परत काय होतं की आपण आपल्या एक आपलं जे सर्कल असतं की आपण त्याला असं म्हणू शकतो की आपण एका कम्फर्ट झोन मध्ये जातो की आपण ते रिपिटेटिव्ह टास्क आपण तेच करत राहतो. एक लेवल नंतर त्या कामाची काही मजा पण येत नाहीये की यार आपण तेच करतोय. पण बिझनेस मध्ये तसं नाही. बिझनेस मध्ये तुम्हाला हर एक दिवशी हर एक वेळेस तुम्हाला नवीन नवीन लोक भेटणार, नवीन नवीन लोक तुम्हाला शिकायला, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार. ओके, असं काही नाही की जॉब मध्ये आपण शिकू शकत नाही. तुम्हाला बिझनेस मध्ये खूप पेशन्स पाहिजे. जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर तुमच्याकडे एक रोडमॅप पाहिजे, तुमच्याकडे पूर्ण स्टडी पाहिजे, पेपर वर्क तुमचं सगळं झालं पाहिजे, तुमची इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे, तुम्ही काय करणार आहे, ओके, ते टोटल तुमचं एक पेपर वर्क पाहिजे. आणि बिझनेस मध्ये मेन म्हणजे काय, तुमचे पेशन्स पाहिजे. ओके, बिझनेस मध्ये पेशन्स खूप महत्वाचे आहेत. आपले मराठी माणूस किंवा आपल्या जेवढे पण बघण्यात आले आहे, तुम्ही पण बघितलं असेल की आपल्या जवळच्याच कोणी बिझनेस स्टार्ट केला आणि 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षामध्ये त्यांनी बिझनेस बंद पण केला. बिझनेसमध्ये कमीत कमी फर्स्ट 3 इयर्स खूप इम्पॉर्टंट असतात. ओके, फर्स्ट 3. आणि जेव्हा तुमचं इन्कम स्टार्ट व्हायला व्हायला लागतं किंवा होणार आहे, तेव्हाच काय करतो, तो बिझनेस बंद पडायला जातो. सो बिझनेसमध्ये पेशन्स खूप जास्त आहेत. जॉब आणि बिझनेस सोबत करू शकतो का? येस, हे खूप जणांचं आहे. जॉब आणि बिझनेस सोबत करू शकतो का? जर तुम्ही तुमच्या करिअरच्या इनिशियल लेवलला तुम्ही जर जॉब जॉईन केला असेल तर तुम्ही एक 3 इयर 4 इयर 5 इयर तुम्ही जॉब केला पाहिजे. तुम्ही फंडिंग, जो काही फंडिंग आहे तुमची सेव्हिंग तुम्ही आधी काहीतरी ठेवली पाहिजे. 3 मंथ 6 मंथ तुम्ही सर्वाइव्ह करू शकाल एवढं तुमच्याकडे सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसा पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जेवढं असेल ते तुम्ही बिझनेसला तुम्ही लावू शकता. ओके, जर साइड बाय साइड तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही जॉब पण करताय आणि साइड बाय साइड तुम्ही बिझनेस स्टार्ट केलाय, जोपर्यंत तुमचा बिझनेसचा इन्कम सॅलरीपेक्षा मॅच होत नाही किंवा त्याच्यापेक्षा जास्त होत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे दोन्ही पण करावं लागेल. जेव्हा हा इन्क्रीज होईल तेव्हा तुम्हाला जॉब सोडला तरी पण चालेल आणि फुल फोकस तुम्ही बिझनेसवरती केला तरी चालेल. ह्यांनी काय होईल की तुमचं जॉब पण चालू आहे आणि ट्राय आणि एरर तुम्हाला करावं लागेल की यार हा आपण पहिले 3 इयर्स 4 इयर्स आपण व्यवस्थित बिझनेस केला आहे आणि तो सेट झाला आहे. ओके, सो जॉब आणि बिझनेस आपण सोबत करू शकतो, बट तुम्हाला थोडंसं हार्ड वर्क करावं लागेल. एव्हरी डे तुम्हाला 3 to 4 hours त्याला द्यायला पाहिजे. बिझनेस इज ऑल अबाउट युअर रिस्क टेकिंग ॲबिलिटी. तुमची रिस्क घ्यायची क्षमता किती आहे त्यावरती तुमचा बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतो. आणि एक ना एक दिवस तुम्हाला रिस्क घेतल्याशिवाय ऍक्च्युअल मध्ये काय, मी ऑलरेडी एक कम्फर्ट झोनचा व्हिडिओ बनवलेला आहे की जर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर नाही आला तर तुम्हाला सक्सेस भेटणार नाही. तसंच आहे की तुम्ही रिस्क नाही घेतली तर तुम्हाला त्याचे काही रिवॉर्ड भेटणार नाही. सो रिस्क तुम्हाला घ्यायला लागेल. आणि मी तर असं म्हणेल की तुम्ही स्टेप बाय स्टेप रिस्क घेतली पाहिजे, छोटी. असं नाही की लगेच 1 लाख 2 लाख 5 लाख आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आणि रिस्क घ्यायची. तुम्ही छोटी पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही रिस्क घेऊ शकता आणि तुम्ही त्यामध्ये लर्न करू शकता. ओके, बट बिझनेस जर करायचा असेल तर पेशन्स हे खूप इम्पॉर्टंट. जर तुम्ही असं ठरवलं आहे की तुम्हाला जॉब हा पूर्ण लाईफ मध्ये पूर्ण जॉबच करायचा आहे, तरी पण काही खूप वाईट नाहीये. बट जॉब जर करायचा असेल तर तुम्हाला तुमचे जे काही स्किल्स आहेत ते अपग्रेड करायला लागणार आहेत. जर तुम्ही समजा एखादी तुम्हाला काही टेक्नॉलॉजी येत असेल तर तुम्ही दुसऱ्या टेक्नॉलॉजीमध्ये लर्न केलं पाहिजे, तुम्हाला अपग्रेड केलं पाहिजे. आताच्या जनरेशन मध्ये खूप आपण इयरली म्हणतो, आपण मंथली न्यू 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 टेक्नॉलॉजी एआय आहे. एआय थ्रू तुम्ही खूप काही न्यू तुम्ही शिकू शकता. तुमचं टार्गेट असेल की हा मी ऍज अ एम्प्लॉय म्हणून जॉईन झालोय, तर तुमचं हे टार्गेट तुमचे हे इन्क्रीज झालं पाहिजे. आज मी एम्प्लॉय म्हणून आहे, उद्या मी टीएल होणार आहे, टीम लीड, नंतर मॅनेजर होईल, मी एमडी होईल, सीईओ होईल. असं टार्गेट तुम्ही जर सेट केलं, एमडी सीईओ व्हीपी वगैरे ह्यांना खूप जास्त पेमेंट आहे. बिझनेसमध्ये तुम्हाला बिझनेसमध्ये अनलिमिटेड तुम्हाला पैसा आहे, पण इथे पण कमी नाहीये. जॉब मध्ये तुम्हाला 2 3 4 5 lakhs पर्यंत पर मंथ भेटू शकता. ओके, सो जॉब काय खूप वाईट नाहीये. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे टॅक्स.
टॅक्स एक लेवलला जर तुम्ही जॉब करत असाल तर काय होतं, टॅक्स तुम्हाला मोर दॅन 20%, मोर दॅन 20-30% तुम्हाला हा पे करावा लागतो. बट बट बिझनेसमध्ये तेवढा एक ऍडव्हान्टेज आहे की तुम्ही जर बिझनेस करत असाल तर तुम्ही डायरेक्टली सांगू शकता, म्हणजे डायरेक्टली तुम्ही दाखवू शकता बिझनेस एक्सपेन्सेस, तुम्ही दाखवू शकता तुमचं टेलिफोनिक जे काही बिल आहे ते एक्सपेन्स बिझनेस एक्सपेन्सेस मध्ये, तुमचं जे काही ट्रॅव्हलिंग आहे ते तुमचं बिझनेस एक्सपेन्सेस मध्ये तुम्ही दाखवू शकता. जे पण तुम्ही काही ऍडिशनल ऍज कम्पेअर टू जॉब तुम्ही बिझनेस मध्ये टॅक्स तुमचा वाचू शकतो खूप कमी. जे तुम्ही आता बिझनेसमॅन बघताय ते खूप कमी टॅक्स पे करताय. जे जे जॉब करताय सगळ्यात जास्त तुमचा टॅक्स येतो तो तुमच्या जॉब मधून येतो. ओके, सो बिझनेसमॅन जे आहे ते त्यांचा बिझनेस लपवू पण शकतात ते. ओके, कमी त्यांचा टर्नओव्हर पण त्यांचा कमी दाखवू शकता, आणि जरी पण दाखवला तरी ते बिझनेस एक्सपेन्सेस मध्ये पण ते ऍड करतात. आतापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे काही तुमचे फ्रेंड्स, जे काही तुम्हाला कोण सांगत असेल की अरे नाही बिझनेस चांगला की जॉब चांगला, बिझनेस जॉब वाईट आहे, बिझनेस चांगला आहे, किंवा दोन्ही पण काय म्हणजे वाईस वर्षा, त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. बिझनेस पण खूप छान आहे आणि जॉब हा चांगला आहे, बट एका सर्टन लेवल पर्यंत. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग.